दारात लिंबू मिरची बांधली असेल तर ही माहिती नक्कीच पहा. अनेक लोक दारात लिंबू मिरची बांधतात. दृष्टशक्तीपासून आपल्या वास्तूचे रक्षण व्हावे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र लिंबू आणि मिरची एकत्र चुकूनही आपल्या घरात आणू नका. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये बाजारात जाता आणि लिंबू मिरची खरेदी करता तेव्हा ते एकाच पिशवीत टाकण्याची चूक करू नका. कारण त्यामुळे घरात अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता येते. तसेच भगवान श्रीहरी विष्णू नारायण यांनी या अलक्ष्मीला काही वरदान दिले आहे. ज्या घरात अधार्मिक कार्य होत असतात, ज्या घरात धर्माचे पालन केले जात नाही, त्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते. या अलक्ष्मीला आंबट पदार्थ आणि तिखट अतिशय आवडतात. हे दोन पदार्थ एकत्र असतील, विशेष करून लिंबू आणि मिरचीच्या स्वरूपात, तर अलक्ष्मी अशा घरामध्ये प्रवेश करते. आणि एकदा का अलक्ष्मी घरात आली की ती सहजासहजी बाहेर जात नाही. त्यामुळे घरामध्ये हे दोन पदार्थ एकत्र आणू नयेत आणि जर आणले तर ते वेगळे ठेवावेत. त्यांना एकमेकापासून दूर ठेवा. याशिवाय आपल्या घराबाहेर, आपल्या दुकानाबाहेर आपण असे लिंबू मिरची लावून ठेवतो. याचे मुख्य कारण काय आहे? चला तर मग जाणून घेऊया. तर लक्ष्मी आणि अलक्ष्मी या त्रिलोकामध्ये सातत्याने भ्रमण करत असतात. लक्ष्मीला गोड पदार्थ आवडतात. जेव्हा लक्ष्मीला भूक लागते तेव्हा ती एखाद्याच्या घरात प्रवेश करते. कुठे काही गोडधोड आहे का ते पाहते आणि त्याचा आस्वाद घेऊन आशीर्वाद देऊन निघून जाते. आणि म्हणूनच आपल्या घरात काहीतरी गोडधोड हे सातत्याने असायला हवे. आपल्या घरातील साखर ही आपण कधीच संपू देऊ नका. आपल्या घरात सातत्याने काही ना काहीतरी गोड पदार्थ हे नक्की असायलाच हवे. तसेच आपल्या घरामध्ये आंबट आणि तिखट पदार्थ असतात. ते अलक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करू शकतात. त्यामुळे अलक्ष्मी सुद्धा आपल्या घरात येऊ शकते. आपल्या घरात जर ज्येष्ठांचा आणि स्त्रियांचा सतत अपमान होत असेल तर अशा घरामध्ये अलक्ष्मी येते. ती अशा घरामध्ये राहणे पसंत करते. याशिवाय ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. त्यामुळे अलक्ष्मीमुळे चांगल्या वेळेचे रूपांतर वाईट वेळेमध्ये होते. सौभाग्याचं रूपांतर दुर्भाग्यात होतं. अशा वेळी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये सातत्याने आपण प्रेमळ वातावरण ठेवावे आणि एकमेकाचा आदर राखावा. स्त्रियांचा आणि लहान बालकांचा आपण आदर करावा. त्यांचा कधी अपमान करू नये. अन्यथा अशा घरात अलक्ष्मीचा वावर सुरू होतो. त्यामुळे अलक्ष्मीला घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच रोखण्यासाठी उंबरठ्यावर लिंबू मिरची बांधली जाते. त्यामुळे ही अलक्ष्मी दारामध्ये थांबते तेव्हा माता लक्ष्मी घरात येते. तसेच अलक्ष्मी त्या लिंबू मिरचीचा आस्वाद घेते आणि दारातूनच मागे परतते. ती घरात प्रवेश करत नाही. आपला मूळ उद्देश या अलक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करू न देणे हा आहे. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी की अलक्ष्मी पिंपळ वृक्षामध्ये असते. कारण भगवान श्रीहरी विष्णू नारायण यांनी कृपा आशीर्वाद दिलेला आहे की रविवारच्या दिवशी या अलक्ष्मीचे वास्तव्य पिंपळ वृक्षामध्ये असेल. त्यामुळे अलक्ष्मी आपल्या पतीसमवेत या पिंपळ वृक्षामध्ये रविवारी वास करते. आणि आपण रविवारी या पिंपळ वृक्षाखाली जाऊ नका किंवा या पिंपळ वृक्षाला स्पर्श करू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.